या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। नीलम नगरातील मानाचा श्री शिवगणेश मंदिराचा रौप्य महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। नीलम नगर भागातील श्रद्धेचे स्थान मानल्या जाणाऱ्या मानाच्या श्री शिवगणेश मंदिराच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी देवता आवाहन व गणेश याग यांसारखे धार्मिक विधी पार पडले, तर रविवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी जलकुंभ व सुहासिनी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी नीलम नगर परिसर ढोलताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला। महिलांची मोठ्या संख्येने जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली। राहुल गंधुरे व त्यांच्या धर्मपत्नी अमृता गंधुरे, पुल्ली परिवार, मातगुंडी परिवार, मोणे परिवार यांच्या हस्ते होम हवन व यज्ञविधी संपन्न झाला। या प्रसंगी श्री 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 108 जगद्गुरू ज्ञानसिंहानाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिक्षणाचार्य भगवतापत महास्वामीजी यांचे आशीर्वचन झाले। दरम्यान सोलापूर शहर दक्षिणचे आमदार देवेंद्र कोठे, सुप्रसिद्ध डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, बुरा मालक, मॅकल मालक, नगरसेविका सारिकाताई खजुर्गी, नगरसेविका कलावती गदगे यांच्या शुभ हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली। यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली, सिद्धराम खजुर्गी, राहुल गंधुरे, सचिन गंधुरे, जयराम सुंचू आदी उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। भाविकांनी मोठ्या उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेतला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वेदमूर्ती चन्नवीर शास्त्री हिरेमठ, होडगी मठ, श्री वेदमूर्ती केदार स्वामी पंतुलू, विनायक गाजरला, अध्यक्ष रामचंद्र माळी, माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली, राहुल गंधुरे, सचिन गंधुरे, चंद्रकांत तट्टे, सुरेश दांगडे, राजकुमार पाटील, पंडित देडे, अर्जुन भैसे, विनोद दांगडे, मधुकर चिलवेरी, मनोज शवांतुल, व्यंकटेश अडकी, ओंकार काडे, राजू गंधुरे, साई दिकोंडा तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। जय मंगलम जय नमः यार जयकर बाल सांगतो असं गेलं। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य श्रीमद जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय। सदास्मरणीय उज्जैनी सद्धर्म पीठದ जगद्गुरु सिद्धलिंग ಭಗವತ್ಪಾದರ ಧ್ಯಾನಿಸಿ ಸೋಲಾಪುರ ನಗರದ ಗ್ರಾಮ ದೇವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನಿಮಿಷ ಯೋಗಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಧ್ಯಾನಿಸಿ ಈ ಸೋಲಾಪುರದ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದ ಈ ನೀಲಂ ನಗರ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯನ್ನು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶತಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮ ಶ್ರೀಕಂಠ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಗುರುಗಳ ಪಾದಗಳಂತ ಭಕ್ತಿಯ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಶಿವಪುತ್ರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೇ, ನಮ್ಮ ಗುರುಶಾಂತ್ ಅವರೇ, ಈ देवस्थान समस्त पदाधिकारी मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं
की माझ्या कोठे परिवाराशी हे मंदिर अनेक वर्षापासून जोडले गेलेले आहे. विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब, स्वर्गीय महेश अण्णा हे सातत्याने या ठिकाणी मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. मी असेल, भूषण दादा असतील, आम्ही सगळेजण या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात. खास करून उल्लेख करेल या भागाचे माजी नगरसेवक, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आदरणीय श्रीनिवासजी कर्ली साहेब हे सुद्धा काल मला आमंत्रण देण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते. वास्तविकता अधिवेशन सुरू आहे. मी 1 महिन्यापासून अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोलापूरच्या विविध प्रश्नासाठी त्या ठिकाणी प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. परंतु आपल्या देवस्थानशी एक अनेक वर्षांचा ऋणानुबंध जिव्हाळा त्या ठिकाणी असल्यामुळं काल ते आल्यानंतर मी त्यांना शब्द दिला की मी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहील. आणि त्यांनी सांगितले की जगद्गुरु स्वतः या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत म्हणल्यावर मी सांगितले की त्यांच्या वेळेतच या कार्यक्रमाला मी नक्की या ठिकाणी उपस्थित राहील. कारण का या निमित्तानं आम्हाला महाराजांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातनं त्यांनी दाखवलेल्या संस्कारातनंच आम्ही आपल्या देव, देश, धर्म, राष्ट्र हितासाठी अधिक प्रभावीपणे या ठिकाणी काम करू शकतो. या सगळ्या आपल्या आध्यात्मिक गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळं आपण आपल्या शहराचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय. नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी मेंदुरकर महाराज व तसेच या व्यासपीठावर उपस्थित श्री शिवपुत्र स्वामीजी बसवा रोड मठ सोलापूर व तसेच या व्यासपीठावर उपस्थित असून आपलं अमूल्य समय काढून आपल्या सर्वांना हा कार्यक्रमासाठी येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन दिलेले हा शहर मध्याचे आमदार मान्य देवेंद्र कोटे साहेबजी व तसेच ह्या व्यासपीठावर उपस्थित दोपरगावकरजी आणि हा कार्यक्रमचे हा मंडळीचे अध्यक्ष रामजी माड्याजी आणि ट्रस्टी राहुलजी गंगोरे, श्रीनिवास कर्लेजी आणि चंद्रकांत कट्टेजी आणि सचिन गंगोरेजी, बसवराज नरगिरेजी, सर्व उपस्थित सर्व मान्यवर आणि सद्भक्त मंडळी, माता भगिनी, నీలం నగరాలు ఈరోజు 25 సంవత్సరం అంటే మానవచా గణపతి శివ గణపతి మందిర ఈ ఒక స్థాపనమై 25 సంవత్సరం అయినాయి. అంటే మన సనాతన సంప్రదాయాలు ఒక్కొక్క అంతం ఉంటాయి. అంటే మన ఒక 100 సంవత్సరాలు మనం తీసుకుంటే దాంట్లో 4 భాగాలు చేస్తారు. దాన్ని 12, 12.5, 20, తర్వాత 50, తర్వాత 75, 100 इथला మన अंताలు ఉంటాయి. श्रमजीवी नीलमनगर मधल्या कष्टकऱ्यांवर ज्या गणरायाचा कृपाशीर्वाद होता, ज्या गणरायाची प्रसन्न तेजस्वी मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना आनंद व्हायचा, त्याच गणरायाच्या मूर्तीला आज 25 वर्ष पूर्ण झाली. आणि विशेष आनंदाची बाब ही आहे, आज आपण नवीन मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. आपलं भाग्य आहे की जगद्गुरूंच्या हस्ते त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी आपण घरी किंवा सार्वजनिक मंडळात गणपती बसवतो, परंतु त्या गणपतीची 11 दिवसानंतर आपण ती मूर्ती विसर्जित करतो. या मूर्तीमध्ये त्या मूर्तीमध्ये फरक आहे, कारण या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. साक्षात जीव त्या मूर्तीमध्ये आता जगद्गुरूंच्या हस्ते त्या जीवाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांवर कृपाशीर्वाद त्या मूर्तीच्या माध्यमातून गणरायाची राहणार आहे. आणि एखाद्या स्वामींनी प्रतिष्ठापना करणं आणि देशातल्या 5 पीठापैकी मानाचं अतिशय पवित्र समजलं जाणाऱ्या काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते आणि शिवपुत्र महास्वामीजींच्या
उपस्थितीमध्ये ही प्रतिष्ठापना झाली आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. या आज मानाचा शिवगणेश मंदिर नीलमनगर परिसरात शिवगणेश मंदिराची आज भव्य दिव्य 25 वर्ष रौप्य महोत्सव कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाला प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणि देव आवाहन रूपाने विधी प्रक्रिया करून श्री गणरायांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यासोबत लिंग आणि नंदी असे 25 वर्षाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्या होमविधी प्रक्रियेला राहुल गंधुरे दाम्पत्य या ठिकाणी 3 तास होमहवनचा कार्यक्रम झाला आणि अभिषेक पूजाला लक्ष्मण पुली, श्रीनिवास कर्ली आणि राहुल गंधुरे असं मूर्तीची अभिषेक पूजा करण्यात आलेली आहे आणि या भागातून जवळपास 4000 लोकांचा महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी नागरिक घेत आहेत आणि नागरिकांना घ्यावा असं मी आवाहन करतोय आणि जगद्गुरूंचे आशीर्वचन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना गणरायांचा जो शक्ती आहे तो गजराजापासून आलेली आणि शंकर पार्वतीचा स्वरूप शक्ती रूप असं गणरायांना या ठिकाणी संबोधले गेले जगद्गुरूंनी आणि ह्या कार्यक्रमाला आमदार देवेंद्रजी कोटे साहेब या ठिकाणी येऊन गणरायांचे दर्शन घेतले. त्याचप्रकारे शिवसेनेचे नेते डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे हे सुद्धा या ठिकाणी श्रींची दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या पाठीशी नेहमी सदैव मी आपल्या या मंडळाच्या पाठीशी राहू असे देवेंद्र कोटे आणि जगद्गुरू महास्वामीजी आणि बसवारोड मठाचे शिवपुत्र महास्वामीजी असे अनेक लोक या ठिकाणी येऊन आपल्याला आशीर्वाद दिले. त्याबद्दल मी सगळे जगद्गुरू महास्वामीजींचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले रामचंद्रजी माळी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला आणि आम्हाला या ठिकाणी सेवा करायची संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्या या परिसरातील मानाचा शिवगणेश मंदिर सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानाचा शिवगणेश मंदिर आज मानाचा शिवगणेश मंदिराचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मंदिराची स्थापना होऊन 25 वर्ष झालेले आहेत. कैलासवासी ज्येष्ठ समाजसेवक श्री सुभाष अण्णा गंधुरे यांच्या संकल्पनेतून उभारलेलं हे मानाचा शिवगणेश मंदिर आहे. या मंदिराचा आकार हे शिवलिंगासारखा आहे. सोलापूर शहरामध्ये शिवलिंगासारखा आणि अतिशय उत्तम अशी आकृतीत असलेला हा एक शिवगणेश मंदिर आहे. या शिवगणेश मंदिराची महिमा आजूबाजूच्या पूर्व विभाग परिसरामध्ये अत्यंत मोलाची आहे. इथले बरेचसे लोक या भागामध्ये गणपतीला मानतात आणि या भागामध्ये गणपतीला पूजतात. त्यामुळं गेल्या 25 वर्षापासून शिवगणेश मंदिराच्या नेतृत्वाखाली सन्माननीय रामचंद्र माळी, सन्माननीय श्रीनिवासजी कर्ली, सन्माननीय सर्व ट्रस्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवगणेश मंदिर आज 25व्या वर्षानिमित्त आज 5000 नागरिकांचं जेवण अन्नदान कार्यक्रम आपण आज इथं आयोजित केलेला आहे. या उपक्रमास असंख्य महिला, असंख्य बंधू भगिनी धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सकाळी 7 वाजल्यापासून सुहासिनींचा जलकुंभ घेऊन नगर प्रदक्षिणा, हत्तीवरती गणपतीची मिरवणूक इथे अशा प्रकारचे धार्मिक कार्य इथं राबवलेलं आहे. या प्रसंगी SVCSचे महास्वामीजी, काशीपीठाचे जगद्गुरू सन्मान्य शिवाचार्य महाराज, मठाधिपती सन्मान्य बसवारोड अप्पाजी, त्याचबरोबर मैंदरगीचे अप्पाजी, त्याचबरोबर सोलापूरचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य देवेंद्रदादा कोटे, प्रसिद्ध डॉक्टर सूर्यप्रकाशजी कोटे, आमचे मार्गदर्शक गुरुशांजी दुत्तरगावकर, या भागातील आजी माजी नगरसेवक या सर्वांनी उपस्थिती लावली. त्यामुळं सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे,
स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल, पाईप, चॅनेल, गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.